हातकणंगले इथल्या शाहूनगरमध्ये संजय नंदीवाले हे राहतात. त्यांचा चुलत भाऊ सुनील नंदीवाले यानं 2021 साली एका दलित समाजातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. आंतरजातीय विवाह केल्यानं नंदीवाले समाजाच्या जात पंचायतीचे प्रमुख लक्ष्मण जाधव यांनी पांडुरंग नंदीवाले, महादेव जाधव, लक्ष्मण नंदीवाले यांच्या मदतीनं जात पंचायत भरवून सुनील नंदीवाले आणि त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. गेल्या 3 वर्षांपासून समाजातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला अथवा अन्य कार्यक्रमाला त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही. सुनील यांची 2 मुलं मयत झाल्यानंतरही समाजातील एकही व्यक्ती रक्षा विसर्जन विधीला गेला नाही. संजय नंदीवाले आणि सुनील नंदीवाले यांनी जात पंचायतच्या सर्व प्रमुख व्यक्तींना भेटून बहिष्कार मागं घेण्याची विनंती केली होती. पण ही मंडळी बहिष्कार मागं घेण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी केली होती. पण या मंडळींनी बहिष्कार मागं घेण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे लक्ष्मण जाधव, महादेव जाधव, लक्ष्मण नंदीवाले, पांडुरंग नंदीवाले या जात पंचायत प्रमुखांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात संजय नंदीवाले आणि सुनील नंदीवाले यांनी तक्रार दाखल केली आहे. माझा आणि माझ्या पत्नीचा वाद मिटवण्यासाठी आमचे जात पंचायत प्रमुख लक्ष्मण राजाराम जाधव डवळी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांनी त्याच्यावर आम्ही वाद मिटवण्यासाठी गेले असता तेव्हा त्यांनी सुनील नंदीवाले प्रकरण आम्ही मिटवून देतो. सुनील नंदीवाले हा दलित समाजाच्या मुलीशी लग्न केला होता म्हणून त्याचा वाद मिटवा म्हणून त्यांना बोललो. पण त्यांनी म्हटलं हा वाद मिटवण्यासाठी 50,000 रुपये त्याला मागितले. मी म्हटलं तू गरीब असल्यामुळे 50,000 रुपये काही मिळू शकत नाही, त्यांनी थोडंफार काहीतरी हे करून त्यांना समाजात तुम्ही घ्या असं मी त्यांना बोललो. पण त्यांनी काय आमच्या ऐकले नाही. त्यानंतर लक्ष्मण राजाराम जाधव, महादेव लक्ष्मण जाधव आणि लक्ष्मण नंदीवाले दानोळी, पांडुरंग नंदीवाले कोथळी अशा जात पंचायत प्रमुखांनी सुनील नंदीवाले याच्यावर घरावर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर याची 3 अपत्ये झाले, तेही वारले. पण त्या 3 अपत्यांना कोणी आले, त्यांनी नवरा बायकोने त्याची अंत्यविधी केली. त्याची सख्खी बहीण ही रेणुका त्यालाही तिने त्याच्या मुलगीच्या लग्नाला बोलवलं नाही आणि तो बहिष्कार असल्यामुळं त्याला कोणी आधी समाजात आम्ही घेत नाही कुठल्याही यात्रेला वगैरे काही लग्न समारंभामध्ये.